लग्न झाल्यावर मुलीचं आयुष्य बदलतं, पण खरंच बदलतं का? किती स्वतःलाच हरवते. आईबाबांचं घर सोडून नवीन घर, नवीन माणसं, स्वतःच्या स्वप्नांवर पाणी सोडून ती सगळ्यांसाठी जगायला लागते. पण एक दिवस ती स्वतःला विचारते, मी नेमकी कोण आहे आता? ही कथा आहे सायलीची, जिचं माहेरपण लग्नानंतर पूर्णपणे बदललं. सायली एक साधी, गोड आणि खूप स्वप्नाळू मुलगी होती. तिचं माहेर म्हणजे तिचं जग होतं. आईचा लाड, बाबांची काळजी, भावासोबत भांडण, सगळं काही तिच्यासाठी खास होतं. ती म्हणायची, माझं लग्न झालं तरी मी रोज माहेरी येणार. तिचं स्वतःचं करिअर बनवायचं स्वप्न होतं. तिला इंडिपेंडंट व्हायचं होतं. पण एक दिवस तिच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आला. घरच्यांनी विचारलं, सायली, तुला हा मुलगा आवडतो का? सायली थोडी शांत झाली. तिला कळत होतं, आता आयुष्य बदलणार आहे. पण तिने हसत होकार दिला, कारण तिला वाटलं सगळं ठीक होईल. लग्नाचा दिवस आला. घरात आनंद होता, पण सायलीच्या डोळ्यात अश्रू. आईला मिठी मारून ती म्हणाली, आई, मी लवकर येईल परत. पण आई फक्त हसली, कारण तिला माहीत होतं, हे इतकं सोपं नसतं. सासरे गेल्यावर सगळं नवीन होतं. नवीन घर, नवीन लोक, नवीन नियम. सुरुवातीला सगळे खूप प्रेमाने वागत होते. पण हळूहळू सायलीला जाणवायला लागलं, तिच्या आवडीनिवडी बदलायला लागल्या. तिच्या बोलण्यावर बंधनं आली. तिच्या स्वप्नांना नंतर बघू असं म्हणायला लागलीत. ती स्वतःला समजावत होती, हेच आयुष्य आहे. सगळ्यांना ॲडजस्ट करावं लागतं. काही महिन्यांनी सायली माहेरी आली. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. ती आधीसारखी मोकळी नव्हती. सतत फोन बघत होती. वेळेची काळजी करत होती. आईने विचारलं, सायली, सगळं ठीक आहे ना? सायलीने हसून सांगितलं, हो आई, सगळं छान आहे. पण तिच्या डोळ्यातली उदासी आईला दिसत होती. सायली आता पाहुण्यासारखी माहेरी येत होती. जिथे ती आधी घराची राजकुमारी होती. तिला जाणवलं, हे घर अजूनही माझं आहे, पण मी तशी राहिली नाही. एक दिवस सायली खूप थकली होती. ती स्वतःशीच बोलली, मी सगळ्यांसाठी जगते, पण माझ्यासाठी कधी जगणार? त्या दिवशी तिने एक निर्णय घेतला. तिने तिचं करिअर पुन्हा सुरू केलं. स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली आणि सगळ्यांशी स्पष्ट बोलली. सुरुवातीला विरोध झाला, पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. सायली पुन्हा हसायला लागली, पुन्हा स्वतःसारखी जगायला लागली. आणि एक दिवस आईला म्हणाली, आई, आता मी हरवलेली नाही. मला मी पुन्हा सापडले. मुलीचं आयुष्य लग्नानंतर बदलतं, पण तिने स्वतःला बदलून टाकणं गरजेचं नाही. ती सगळ्यांसाठी जगते, पण तिने स्वतःसाठीही जगायला हवं.